सद्गुरू, जय शिवराय। आज मी हिरवे मटार आणि भाज्या वापरून एक पौष्टिक असा नाश्ता बनवत आहे। यासाठी मी हिरवे मटार स्वच्छ धुवून पाण्यामध्ये एक उकळी दिली आहे आणि हे मी आता मिक्सरला लावते। यात मी एक आल्याचा तुकडा घातला आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत। हे मिश्रण मी आता जाडसर वाटून घेते। हे जास्त बारीक करू नका, बघा याच्यात अख्खे मटार पण राहिले आहेत। यात आता मी सर्व भाज्या ॲड करते। त्यामध्ये मी 1 वाटी चिरलेला कांदा घालते, 1 वाटी बारीक चिरलेला गाजर घातला आहे, 1 वाटी शिमला मिरची घालते आणि 1 वाटी बारीक रवा घालते। चवीनुसार मीठ घालते, 1 चमचा काली मिर पूड, 1 चमचा जिरे पूड आणि 2 मिरच्या कट करून घातल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घालते आणि पाणी घालून हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्हाला जर भाज्या आणखी कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील त्या पण तुम्ही करू शकता। मी फक्त शिमला मिरची, गाजर आणि कांदा टाकला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता। या मिश्रणाचे मी आप्पे बनवणार आहे। आप्पे लहान मुलांनाही खूप आवडतात आणि मोठी लोकही आवडीने खातात आणि यात मी कशा सगळ्या भाज्या यूज केल्या आहेत, म्हणून हा एक आपला पौष्टिक नाश्ता बनून जातो। हे मिश्रण मी आता 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवले आहे। यात मी 1 चमचा इनो घालते आणि एकाच डायरेक्शनने ह्याला फिरून घेते। हे मिश्रण बघा जेवढं आपण मिक्स करू तेवढं एकदम हलकं बनत जाते आणि त्याला असे बबल्स पण येतात। एकदम मिक्स करून घ्या व्यवस्थित, एका डायरेक्शननेच फिरवा म्हणजे याला व्यवस्थित बबल्स येतात। आता आप्पे पात्रामध्ये मी फक्त 2-2 थेंब तेल घातलं आहे, जास्त तेल घालू नका। आपण कमी तेलामध्ये आप्पे बनवत आहोत आणि हे मिश्रण मी आता आप्पे पात्रात घालून त्याचे आप्पे बनवून घेते। हा एक लहान मुलांसाठी पण पौष्टिक नाश्ता बनून जातो। याला मी 5 मिनिटं वाफ दिली आहे आणि सगळे आप्पे मी आता पलटी मारून घेते। बघा एका साईडने कसे मस्त क्रिस्पी झाले आहेत, व्यवस्थित भाजून झाले आहेत। जर तुम्हाला पुन्हा थोडं 2-2 थेंब तेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी तेवढ्या 2 थेंबाच्या तेलामध्येच आप्पे करून घेतले आहेत। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा मी तुम्हाला आप्पे पात्रात आप्पे घालून दाखवते आणि कमेंट करून नक्की सांगा की मी बनवलेली रेसिपी कशी बनली आहे। मी या व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे, तो पण तुम्ही यूट्यूबवर नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। कमेंट करून नक्की सांगा की आप्पे कसे बनले आहेत। धन्यवाद।